नमस्कार मित्रो, परमेश्वराचे नाम जपाची शक्ती का असते याचा अनुभव मला व माझा मित्र अरुण यांना आलेला आहे. तोपर्यंत आमचा काही विश्वास नव्हता. आता मित्रो, ही गोष्ट आहे 1980ची. त्यावेळेला मी आणि माझे मित्र अरुण अंमळनेरच्या प्रताप कॉलेजमध्ये शिकत होतो. पावसाळ्याचे दिवस होते आणि आमचा एक मित्र होता. तो अंमळनेरच्या गावाबाहेर नदी पलीकडे पैलाळ बाग आहे, पैलाळ बागात राहत होता. त्याचं नाव प्रकाश होतं. तर एकदा काय झालं, पावसाळ्याचे दिवस त्याने सांगितलं की बा रविवारी आपल्याला कॉलेजला सुट्टी असते, संध्याकाळी माझ्याकडे आपण थोडंफार नदी किनारी फिरू किंवा पारोळा रस्त्याला जो अगदी हिरवगार आहे, सर्व छान वातावरण आहे. आता आम्हाला नेहमी फिरायची सवयच होती, त्यामुळे आम्ही ठरवलं चला प्रकाशच्या घरी आज जाऊन येऊ. त्याने सांगितलं रविवारच्या दिवशी संध्याकाळी या, मात्र जेवण केल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. ठीक आहे. मग आम्ही आमच्या घरच्या लोकांना सांगितलं की बा आम्ही आमच्या मित्राकडे जातो आहे, रात्री जेवण करूनच वापस येऊ, 9-10 वाजेपर्यंत आम्ही परत येऊन जाऊ. मी आणि अरुण संध्याकाळी निघालो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला खूप पाणी होतं. बोरी नदी. अंमळनेरचा दरवाजा ओलांडल्यानंतर फरशी पूल म्हणायचे. फरशी पूल त्यावेळेला असं काही जास्त उंच नव्हता, नदीपासून जास्त उंच नसल्यामुळे असा खोलगट भाग होता. घरच्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा रे, तुम्ही जाताय परंतु रात्री लवकर वापस यायचं, 9-10 वाजेपर्यंत. आणि फरशी पुलावर जर पाणी असलं ना तर अजिबात यायचे नाही, तुम्ही लागलं असं तिथं मुक्काम करून घ्या. मग आम्ही विचार केला की बरं, कारण अथांग पाणी असलं आणि फरशी पुलावर जर लगेच पाणी चढून द्यायचं आणि फरशी पुलावरून पाणी चढलं तर कोणीही त्या पुलावरून जायचं नाही. मग आम्ही घरच्या लोकांना सांगितलं तर ठीक आहे, फरशी पुलावर पाणी असलं तर आम्ही काही येणार नाही, तिथं मित्राकडे झोपून सकाळी येऊ. पुलावरून जात असताना आम्ही पाहिलं अथांग पाणी बोरी नदीला. पुलापासून 2 फूट फक्त खाली पाणी होतं. आम्ही विचार केला की बापरे, जर पाणी वाढलं तर आपल्याला मुक्कामच करावं लागेल. मग अरुणही म्हणाला हो दे ना, काय मुक्काम तर मुक्काम. आम्ही असं नदीवरची गंमत पाहत एकदाच्या पैलाळला पोचलो. 7 वाजून गेले. मित्राच्या घरी गेलो. मित्राचं घर पण असं होतं की गावाच्या पैलाळ भाग आहे ना, पैलाळ भागाच्या अगदी पाठीमागे. तिथून पारोळा रस्ता छान दिसत होता. मित्राकडे गेलो, मित्राशी गप्पा वगैरे केला. तोपर्यंत अंधार पडायला लागला. तो चला थोडंफार फिरून येऊ. मग आम्ही नदी किनारी फिरायचं टाळलं, फक्त पारोळा रस्त्याला थोडंसं फिरून आलो. अंधार होऊन गेला. मग घरी आलो मित्राकडे. तोपर्यंत 8-8:30 होऊन गेले ते. मग मित्राने घरी सांगितलंच होतं की दोघं मित्र आलेले आहेत तर छानपैकी बेत करा. स्वयंपाकाचं म्हणजे काय, पिठलं, भाकर, कांदा, लोणची, पापड, खूप छान जेवण केलं. जेवण यथेच्छ झालं, फुल पोट भरलं आमचं. कारण पिठलं इतकं छान चाललं होतं, तुम्हाला का सांगायचं. आम्ही एकदम दोघं मित्र खुश होऊन गेलो. मग आम्ही विचार केला चला 9 वाजले आपण निघूया. आणि काय पावसाळ्याची दिवस होती, आम्ही याला कल्पनाच नाही, आता अंधार पडून गेलेला बाहेर आणि घरामध्ये असे मंद लाईट होते. आमच्याजवळ त्यावेळेला मोबाईल नव्हते, घड्याळ नव्हती. मित्राच्या घरी घड्याळात पाहिलं 9:30 गेलेले, चला निघूया. मग आम्ही निघालो, दाराच्या बाहेर आलो, अंगणात उभे राहिलो, चला आपण निघूया आता. आणि पाऊस सुरू झाला. आम्ही दोघांनी छत्रीच नेली नव्हती. मग न्यायला झालं. मित्र म्हणाला बा छत्री घेऊन जातात का. मी म्हणलं नाही छत्री घेऊन जाऊ, मग तुम्हाला परत पंचायतून देईल. एका छत्री जरी आम्ही गेलो तरी नाही तुम्हाला छत्री लागेल ना, आम्ही थोडंसं थांबून घेतो. पण कशाचा, पाऊस एकदम जोरात यायला लागला. मग आम्ही मित्राच्या घरी येऊ, मोठी ओसरी होती, ती ओसरीवरती गप्पा मारत बसलो. गप्पा मारत इतके रंगून गेलो आणि पाऊसही जोरात चालू होता. आणि पाऊस जोरात चालू होता तर कोण जातो आता रात्रीच्या वेळेला, पाऊस थांबल्यावरच जाऊ असं विचार करून आम्ही गप्पा करतोय. गप्पा करता आमच्या लक्षात आलं की आता पाऊस थांबलेला आहे. किती वेळ गेला आम्हाला समजलंच नाही. तोपर्यंत मित्राकडे त्यांचे घरचे लोक झोपून गेले होते. आम्ही ओसरीवर बसलो होतो, तिघं मित्र गप्पा करत. रात्र झालेली, शांत वातावरण, पाऊसही थांबला. किर्र अंधार कुट्ट सर्वकडे आणि फक्त रातकिड्यांचे आवाज, बेडकांचे आवाज, छान आवाज येत होता. मग आम्ही निघालो. आम्ही सहज म्हटलं अरे प्रकाश बघतं किती वाजले. तो घरात गेला. घरात असं टेबलावरचं लहानसं घड्याळ होतं, टेबलावर ठेवलेलं. त्याने बघितलं, अरे बापरे, अरे 11 वाजलेले, आता तुम्ही जाऊ नका, हे बघा. आणि पाऊस जोरात आलेला आहे, फरशी पुलावर जर पाणी असलं तर. आम्ही त्यांना सांगितलं आहे बघ, एवढा काही पाऊस आला नाही की इतकं पाणी वाढून जाईल. आणि पाऊस इथं पडला आहे, वरच्या लेवलला पाणी पडतो, त्यावेळेला खूप पूर येतो. आणि जर पूर असला ना आम्ही वापस येऊ त्याला. मग आम्ही दोघं मित्र निघालो. चालत आलो, फरशी पुलापर्यंत आलो. चोपडा नाका अगदी वर्दळ कमी होऊन गेली होती. त्यावेळेला एवढं वाहतूक वगैरे काहीच नव्हती, एवढे वाहनं नव्हते, रस्ते पण आहे. मग आम्ही पुलावर जायला सुरुवात केली. पूल सुरुवात
होईल तिथं एक इलेक्ट्रिकचा खांबा आहे, तो चालू होता आणि पूर्ण पुलावरती अंधार रोड, मध्यभागी एक खांबा चालू होता, त्याच्या मंद लाईट, त्यावेळेला मंद लाईट होता. बापरे, फक्त पूल दिसायचा. आणि बघितलं पुलावरती पाणी तर नाही ना, काही दिसत नव्हतं. चला पाणी असलं ना तर आपण पटपट निघून जाऊ काय. पण पुलावरून आम्ही चालायला लागलो. खाली खळखळ खळखळ नदी वाहत होती, कारण खाली सर्व खडकावरून आवाज करत करत नदीच्या जोरात आवाज येत होता, पाणी वाहत होता. आता अंधार उघडूप, फक्त चंद्रप्रकाश तर नव्हताच. आता अंधार उघडूप होता, फक्त मध्यभागी एक लाईट चालू होता फरशी पुला. आम्ही दोघं गप्पा मारत चाललो. एखादं वाहन जात होतं, मोटरसायकल गेली, एक दोन असे कार वगैरे गेल्यात. 1980ची गोष्ट, त्यावेळेला एवढे वाहनच नव्हते आणि फरशी पूल अगदी असं खोलगट होता. मी चालत आलो. मारून म्हणाला, बघ आपण बरंच अंतर पुढे आलेलो आहे, पण जर पाणी असलं तर वापस येऊन जाऊ बरं. आलो आणि मध्यभागी जो लाईट चालू होता ना पुलाच्या अगदी सेंटरला, तिथपर्यंत आलो. नदीचं पात्र असं जोरात वाहत होता, फुल पाणी भरलेलं. बापरे, बरं झालं वा, जास्त पाणी नाही, फुलं नाही तर आपल्याला मुक्कामच करावं लागलं असतं, असा विचार करतो आम्ही आलो. मध्यभागी जो लाईट होता तिथपर्यंत आलो आणि एकदम दचकलो, थांबलो. बापरे, खांब्याजवळ 2 पांढऱ्या आकृत्या माणसं पुढे आल्यात. रस्त्याच्या अगदी पुलाच्या अगदी मध्यभागी दोघं उभे राहिले. दोघांनी आमच्याकडे असे हात केले लांब. अरे हे काय करताय, आपल्याला असं काय करताय? आम्ही घाबरलो. पांढरी पॅन्ट, पांढरं शर्ट आणि पांढरी टोपी. बापरे, आम्ही एकदम घाबरलो. माझ्या आता अंगाला एकदम काटा आला. आम्ही इकडे तिकडे चमकून पाहिलं, कोणी एखादं वाहन येईल बुवा, कोणी येतोय का. पण पुलावर एकदम शांत वातावरण, फक्त नदीचा आवाज आणि एकदम शांत वातावरण होता. आणि मध्यभागाचा लाईट चालू होता, त्याच्या पुढे एकदम गावाजवळचा लाईट चालू दिसला. तिथं मारुती मंदिर होतं, तिथलं लाईट चालू होते. काय करायचं बा, कोण असतील हे? रस्त्याच्या मध्यभागी येऊन गेले ना आपल्याकडे असे हात करताय. मारून आला आहे बघ. मला तर असं वाटतं बाबा, एकीने चोर दरोड खोडसं आपला धरतीन आणि बेदम ठोकतीन, आपल्याजवळ जे सर्व हिसकवतील. मी म्हणालो, अरे बाबा आपण कॉलेज विद्यार्थी, आपल्याजवळ कुठं काय पैसा का काय. मग अरुण म्हणाला, अरे बाबा ते खरं आहे, पण पैसा नसला नव्हतं ते खूप मारतं आपल्याला. आणि समजा त्यांनी मारलं आणि पुलावरून खाली नदीत फेकून दिलं तर ओ बापरे, माझे बी अंगाला सरकन काटा आला. नदीचं पाणी इतकं होतं आणि चोर दरोड करणार काही दयामाया नसते. विद्यार्थी एकच सापडत नाही, धरतीनं आपल्याला फेकून देतील. आणि कठळ पण नव्हतं. आमचा पूल असा होता, त्यावेळेला बाजूने पाण्याची पाईपलाईन गेलेली होती डाव्या साईडने. आम्ही जिकडून चालत होतो तिकडून डाव्या साईडने चालत होतो आम्ही. आणि उजव्या बाजूला पण काहीच नाही, फक्त सिमेंटचे असे मोठमोठे असे 2-2 फूट 1-1 फुटाचे असे सिमेंटचे चौकोन गोळे बनवलेले होते. कठळच नव्हतं त्या पुलाला. बापरे, आता काय करायचं. आम्ही उभं विचार करतो, त्या आकृत्या हळूहळू पुढे आल्या. बापरे, अजून आम्हाला भीती वाटायला लागली. पांढरं सफेद कपडे, पांढरं शर्ट, पांढरं पॅन्ट आणि टोपी. आणि आम्ही विचार केला, चला निघून जाऊ आपण. त्यांच्या बाजूला एखादं का असतील, 2 माणसं थांबलेले असेल, त्यांना वाटलं पुढे जायला जरा अंधार आहे, घाबरत असेल ते, कोणतरी सोबत वाट बघत असेल ते, आपली कोणाची तरी वाट बघत असतील. मग आम्ही अरुणने लगेच माझ्या हात पकडला. नाही, मला वाटतं चोर वगैरे असतील, ते नको जाऊ. मग आम्ही थोडंसं पुढे आलो. तेवढ्यात आकृत्या पुढे आल्या, पण त्यांचे चेहरा दिसत नव्हता. आम्ही फक्त 20-25 फूट अंतरावर आलो आणि बघतो. आणि त्यावेळेला मात्र माझ्या अंगाला एकदम शहारे आले, काटे. कारण त्या आकृत्या एकदम मोठ्या होत्या, आमच्यापेक्षा उंच. ते म्हणजे 7-7.5 फूट उंचीची माणसं. बापरे, थरथर कापायला लागलो. अरुण, हे काही वेगळंच वाटतो. अरुण म्हणाल, हो मला वाटतं, नाही ते धिप्पाड गुंड, ते आपल्यापेक्षा मोठे, चला चल पळ पळ. मग काय, आम्ही लगेच पिछमोड आणि पळतच पहिल्याच्या भागात पळत गेलो. पडता धाप लागली. आता धाप लागली नाही, पाऊस तर थांबलेला होता, पण आमच्या अंगाला दरदरून घाम सुटला. कसं तरी पळत आलो. अगदी पूल जिथं सुरुवात होते, पहिला जिथं सुरुवात होते ना, तिथं एक बत्तीचा खांब होता आणि तिथं लाईट चालू होता. तिथपर्यंत आलो, थांबलो. मध्ये थांबलोच नाही. ओढून बघितलं कोणीच नाही. अरे, मग अरुण म्हणाले, बघ ते चोर दरोडेखोर आहे नक्कीच. मी म्हणालो, नाही मला भुताटकी वाटते. बापरे. अरुण, आहे माझा काही विश्वास नाही, भुताटकी वगैरे नसेल रे बाबा, चोरच असते. पण बरं झालं, मग आपण असं करू, प्रकाशकडे जाऊन तिथं झोपू. पण नको, किती वाजले असेल आता, आपण 11 वाजता निघालो, 11:30 पावणे 12 झालं असेल. आता एवढ्या रात्री त्यांना त्रास देणं बरोबर नाही. थांब थोडंसं, कोणीतरी आलं ना, आपण निघून जाऊ. आम्ही वाट पाहत बसलो, कोणीच नाही. मग मी म्हटलं, अरे बाबा कोणी असेल, निघून गेले असेल, चला तर. मग अरुण आणि मी पुन्हा आलो, चालत आलो. मनात धडधड जीव करत होता, इकडे तिकडे पाहता. आणि काय आमचं नशीब होतं, एकही वाहन अंमनेरकडून येत नव्हतं की
पहिल्याला कुठून येत नव्हतं. तर माझ्या अंगाला काटे आले. आमच्या दोघांच्या अंग असं थरथर कापत होता. अरुण आला, बघ आपण काय करू, जर आले ना पडतं सुटू गावाच्या दिशेला आणि निघूनच जाऊ, आता काय थांबायचं नाही बाबा, खूप रात्र होऊन गेलेले. आम्ही असा विचार केला. आम्ही चालत चालत कोणीच नाही, बत्तीच्या खांबाच्यावर तर कोणीच नाही. आलो काही नाही हो, फक्त 40-50 फूट अंतर असेल. आणि अचानक आम्ही दचकलो. ते बाजूला जे पाईप गेला होता ना पाण्याच्या, त्याच्यावरती बसलेलो. ते पटकन उभे राहिले ना परत रस्त्यावरती आले. ओ बापरे. आम्ही विचार केला, अरुण काय करायचं. अरुण विचार, कोण आहे तुम्ही, अरे कोण आहे बोला तर खरी, आणि आज काय थांबलेलं इथं, आम्हाला काय घाबरत आहे. मी काहीच बोललो नाही, चूप. मला तोंडातून शब्द निघत नव्हता. एकदम माझ्या अंगाला एकदम घाम सुटला, अंगाला काटे आले, थरथर कापायला लागलो. अरुण म्हणाला, बापरे मलाही भीती वाटते, ते पक्के चोर दरोडेखोर आपल्याला पकडल्याशिवाय राहणार नाही. मी म्हटलं, नाही अरुण भूताटकी वाटते. तो नाही कसं शक्य आहे, अहो कुठं भूत असतो का. असं आम्ही बोलतो. तेवढ्यात पुलाच्या बाजूने पाण्यातून एक मनुष्य बाहेर आला आणि वरती आला आणि उभा राहिला त्यांच्याजवळ. ते दोघं एकदम साईडला होऊन गेले, रस्त्याच्या डाव्या साईडला, पुलाच्या डाव्या साईडला पायपाजवळ. आणि तो व्यक्ती उभा राहिला, गुडघ्यापासून कंबरेपर्यंत पांढरा सफेद धोतर. आता आमच्या 50-60 फूट अंतरावर होता आणि पांढरा सफेद धोतर, काळा की भिन्न आकृती, अगदी बलदंड माणूस होता, त्याच्यापेक्षा उंच. ओ बापरे कोण हा. अरुण म्हणा, बापरे अरे हा तर चांगलाच गुंड दिसतोय, अंगावरती वरती काहीच नाही त्याच्या अंगावर. आणि एकदम आणून अरे बघितलं का, अरे त्याच्या अंगावर कपडे नाही, शर्ट नाही, पण कमरेपासून गुडघ्यापर्यंत धोतर आहे बघ, खाली पाय काळे दिसत आहे, वरती तो काळा भिन्न आहे. आणि त्याच्या वरती बघितलं का मी, तो वरती काय अरे त्याला डोकंच नाही. हा बापरे. आमच्या दोघांचा जीव असा घाबरला, अरे याला डोकं नाही आहे. आणि ते दोघं पांढऱ्या कपडे घातलेले माणसं बाजूला होऊन गेले. तो त्याच्याजवळ उभा राहिला शांत. तो वळला आमच्याकडे. माझ्या इथं बोबडीच वळली. आम्ही बघतो, डोळे स्फरून पाहू लागलो होतो. त्या माणसाचा धिप्पाड मनुष्य होता, चांगला 7-1 फूट उंच असेल, पण त्याच्या शरीरावरती हात होते, बळकट हात, एकदम काळे भंड. त्याने कमरेवर 2 हात ठेवले आणि आमच्याकडे पाहू लागला. म्हणजे काल त्याला डोकंच नव्हतं, काय बघीन तो, त्याचं फक्त शरीर फक्त पिचेमूड झाला होता. आमच्याकडे त्याचं चेहरा यायला पण चेहरा दिसत नव्हता. मानेच्या वरती काहीच नव्हतं, मान होती थोडीशी. आणि एकदम आम्ही दचकलो, ते मानेतून लाल असं काहीतरी चमकलं. हो बापरे, मान कापलेली. मी एकदम घाबरलो. अरुण कशी तरी बोललो. अरुण नाही घाबरला होता. आणि तो माणूस नशीब की तो आमच्याकडे आला आणि तो वळला आणि सरळ आम्हाच्या दिशेने दमदार पावलं टाकत चालू होतं. त्या पावलाचा आवाज आणि मध्ये पाणी पडत ना, ते पाण्यावरती फट 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 असा आवाज येत होता. बापरे, दमदार पावलं टाकून तो निघून गेला. आणि ते दोघं माणसं बाजूला उभे, ते काहीच करत नव्हते, त्यांच्याकडे नुसते बघत होते. आणि तो निघाला. मी समजलो की हा बिनशिर्या आहे, युद्धात कुठेतरी तिचं शिर कापलं गेलेलं आहे आणि तो हा जातोय, हा योद्धा आहे. बापरे. मी अरुण आणि माझ्या दोघांच्या चिमणीला पाय असे चिटकूनच गेलेले होते. आम्हाला काही समजत नाही की काय करायचं, पळायचं का काय करायचं. ते दोघं माणसं परत पुलावर ती थोडेसे पुढे आले, बत्तीच्या खांबाच्या, आमच्याकडे पाहायला लागले. आणि त्या माणसांना त्याने काहीच केलं नाही, तो निघून गेला. नाही त्याला दिसले नसेल, कारण ही साईड लावून गेला. आणि दिसणार कशी, त्याला डोकंच नाही, तर डोळे कुठून, तोंड कुठून, कान कुठून, त्याला आवाज येणार नाही, काहीच नाही. म्हणजे तो बिनशिर्या होता. आणि तो सरळ अंबानीच्या दिशेने निघून गेला, दरवाजाकडे जायला लागला. हळूहळू होतो. आम्ही बघतोय त्याची आकृती हळूहळू कमी होते. आणि तेवढ्यात अरुणने माझ्या हात धरून एकदम मागे खेचला. अरे पण हे दोघं बघा ना आपल्याकडे येत आहे. बापरे, 20-25 फुटावरती येऊन गेलेत. पांढरी टोपी, चेहरा दिसत नव्हता कारण लाईटाच्या पुढे येऊन गेले ते. आणि फक्त पांढरे कपड्याचे. मग काय, आम्ही पळतच आलो, पळतच सुटलो. पळत पूल संपला, त्या बत्तीच्या खांब्यापर्यंत आलो. मग थांबलो. धापा टाकत होतो आम्ही जोरजोराने. इकडे तुला होतो का म्हणतो. अरुण अरे काय भेटली, अरे भूताटकी ही, अरे तू तर बिनशिर्या होता, पण हे सुद्धा भूत आहेत. उडून पाहिलं ते काही दिसत नव्हते. मग मी विचार केला, हे बघ अरुण, आता चाल आपण निघूया, आपण वापस जायचं नाही. आम्ही असं पाहिलं, तोपर्यंत पहिला भागातून रस्ता होता ना, तिथून टक 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 आणि चपलांचा आवाज यायला लागला. कोणतरी चालतोय, चप्पलचा आवाज बघतो. एक पांढरी आकृतीच होती. मी म्हटलं, अरे हे पण तर भूत नाही आलं. अरुण थांब, जर समजा इकडून कोणी येत असेल तर मग आपण सीधं चोपड्या नाक्याकडे पडून जाऊ. बघा तिथं पोलीस चौकी आहे, नाका आहे, तिथं कोणी लोक आहेत बसलेली, काही हॉटेली आहेत, अजूनही हॉटेली काही चालू आहेत. अरे मग हॉटेल चालू, लोक पुलावरून कसे कोणी जात नव्हतं.
आता त्यावेळेला एवढं सुमसाम शांत वाचतो होतो. 11, 11:30, 12पर्यंत ते हॉटेली म्हणजे आवरण्याच्या तयारीतच 1-2 हॉटेली होते फक्त. आणि ते बंद करत असतील, कारागीर असतील. आम्ही विचार केला आपण हॉटेलीवर जाऊ. पण तोपर्यंत मी म्हटलं थांबतो, कोण मनुष्य येतो बघू. हळूवार मनुष्य चालत येत होता. आमच्या लक्षात आलं की अरे हा म्हातारा मनुष्य आहे. काठी टेकत टेकत आला. बत्तीच्या खांबाजवळ आला आणि त्याने म्हणलं, अरे पोरांनो काय करतात तुम्ही इथं? आम्हाला एकदम आनंद झाला, कारण आलेला व्यक्ती कोण होतं? तर आमच्या गल्लीतले विठ्ठल काका, 70-75 वर्ष वयशील त्यांच्यात, ते आलेले होते. अरे काका तुम्ही इकडे कुठं? त्यानं 4 पोरांना मी विचार करतो, मी इथं काय करताय उभं राहून? मग घरी जायचं आहे का? मग म्हटलं हो घरी जायचंच आहे ना. मग चल ना, मग आपण सोबतच जाऊ. बरं झालं तुम्ही मला भेटून गेले, मलाही सोबतून गेली. चला. आता विठ्ठल काका हे पांडुरंगाचे भक्त होते. पंढरपूरला नेहमी ज्याचे वारकरी. पण काठी आणि चप्पल आणि टेकत चालले. मग आम्ही अरुण म्हणाला थांबा काका, हो तिथे बिनशिर आहे आणि 2 भूतं काय चोर आहे काय माहिती बा, कोणतरी आहे 2 माणसं त्या बत्तीच्या खांबाजवळ. मी म्हटलं काका मला वाटतं भूताटकी आहे. काका तुम्ही पण जाऊ नका, चला आपण वापस जाऊ. काका एकदम हसले. ते म्हणाले अरे पोरांनो काय भित्री रे तुम्ही, तुमचं वय लहान आहे, तुम्हाला काय एवढं समजतो? अरे फक्त नाव घ्या, पांडुरंग 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 असं नाव घ्या. चला देवाचं नाव घ्या आणि चला, कोणीच तुम्हाला काही करणार नाही. अरुण म्हणाला हो काका, अहो पण ते चोर दरोडेखोर असतील तर त्यांना काय फरक पडतो? देवाचं नाव घ्या आणि काय त्यांना काही फरक पडत नाही. मी म्हणाल हो काका ते खरं आहे, त्यांना काहीच फरक पडणार नाही, देवाचं नाव घ्या काही घ्या. मग काका म्हणाले बघा पांडुरंगाचं नाव घेतलं ना तर भूत असो, पिशाच असो, डाकिनी असो, शाकिनी असो, का चोर असो, कोणीच आपल्याला काहीच करणार नाही. मला पण वाटलं की खरं आहे, ठीक आहे, भूत असेल तर नक्कीच. आणि मला खात्री आहे की हे भूतच आहे आणि चोर दरोडेखोर तर खरंच काहीच फरक पडत नाही. मग काय करायचं? मग पांडुरंग काकाने लगेच माझ्या हात पकडून घेतला, एका हातात काठीची डाव्या हात आणि माझ्या उजव्या हात पकडला आणि म्हणजे चाल काय घाबरतो रे तू, चाल मी आहे ना. अरे आम्ही तरुण मुलं, त्यावेळेला आमचं वय 21 वर्षाचं वय होतं आमचं त्यावेळेला. आणि काकांचं 75. बापरे एवढा वयस्कर व्यक्ती आपल्याला धीर देतोय ना, आपण घाबरतोय. नाही हे चांगलं नाही. अरुण म्हणाला काका मला पण भीती वाटते, पण बघा ते जर चोर असले ना तर आपल्याला बदणार नाहीत. काकांना घाबरू नको. माझ्या हातात काठी आणि बघा पांडुरंगांचं नाव घ्या, फक्त पांडुरंग 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 म्हणा. मग मी म्हटलं ठीक आहे चला. मग काका माझ्या हात धरला, चला. मग मी काय केलं अरुणचा हात पकडून घेतला. एक हात माझा उजवा हात काकांनी पकडलेला, मी डाव्या हाताने अरुणचा पण उजवा हात पकडून घेतला आणि चल रे अरुण घाबरू नको, चल काका आहेत ना आता आपल्यासोबत. काका म्हणाले बघा परमेश्वराचं नाव घ्या, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, बस काहीच होणार नाही, तुम्ही चला माझ्यासोबत चला, काहीच होणार नाही, कोणी चोर नाही दरोडेखोर नाही, कोणीच काही करणार नाही आपल्याला, भूत बीत काहीच नाही, सर्व पडून जाते. मला माझ्या अंग थरथर कापत होता, अरुणही घाबरत होता, घामेघूम झालो थरथर कापत. आम्ही काकांसोबत चालायला लागला. मग अरुण म्हणाला काका पटापट चला. काका म्हणा अरे बाबा माझं वय किती माहिती आहे का आता, 75 वर्ष वय, काय पटपट चालू. मग मी म्हणालो पण काका तुम्ही तर पंढरीच्या वारीला जातात ना. तर अरे बाबा वारीला जातात तर दिवसा चालतो, ही रात्रीची वेळ आहे, बघा अंधार आहे, सर्व दूर लाईट दिसतोय, खाली परचीचा रस्ता, गड्डे गुड्डे असतात, पाणी पावसाचे, पाय सटकाला नको, म्हणून मी एवढं चालतो, काही नाईलाज झाला आमचा. मग चला काकांसोबत मग आम्ही चालायला लागलो. काका अगदी एवढं शांतपणे झाला. काका म्हणाले बघा पांडुरंगाचं नाव घ्या, पांडुरंग पांडुरंग म्हणा. मग अरुण सहज म्हणाल काका विठ्ठल विठ्ठल का नाही म्हणायचं. ते हसलेत, थांबलेत आणि हसले. अरे बाबा अरे माझं नाव विठ्ठल आहे, मी कसं काय विठ्ठलचं नाव घेऊ, तुम्ही म्हणू शकतात विठ्ठल विठ्ठल म्हणा, पांडुरंग पांडुरंग म्हणा, पण परमेश्वराचे नाव घ्या चला, काहीच होणार नाही. ठीक आहे. मग आम्ही विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग असं म्हणायला लागलो. आणि काकांचं मस्त लयबद्ध म्हणायला लागले पांडुरंग 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 पांडुरंग, बस चला. ते बघा मुलांना इकडे तिकडे बघू नका, फक्त रस्ता धरून चालत राहा, कोणी आला ना बोलायचे ना त्यांच्याशी, सीधर चालायचं. चाललो आम्ही चालायला लागलो आणि काकांचं म्हणणं चालू पांडुरंग पांडुरंग, मी पण पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल, आम्ही दोघं असं म्हणायला लागलो. चालतो चालत आलो. बत्तीचं खांब 50-60 फूट राहिला, काही माणसं नव्हते. मग अरुण म्हणाला बघ रे, बघितलं का देवाचं नाव घेतलं तर बघ ते माणसं गायब. असं आम्ही म्हणतो तेवढ्यामध्ये तर 2 माणसं समोर हजार उभे, पांढरं सफेद पॅन्ट शर्ट आणि टोपी. ओ बापरे, आम्ही एकदम थांबून गेलो. काका काका थांबा थांबा. काका थांबलं. काय म्हणाले तुम्ही? आम्ही म्हणलं अहो काका ते समोर बघा ते 2 भूतं उभे आहेत. काकांनी पाहिलं, अरे बाबा कुठं भूतं भीतं कोणीच नाही. अहो ते बत्तीच्या खांबासमोर बघा पुढे आलेत, त्यांचे चेहरे दिसत नाही बघा, त्यांच्या पाठीमागे लाईट आहे, पुढे ते येऊन गेलेले आहेत. काका म्हणाले बघा काहीच नाही, तुम्ही माझ्यासोबत चला. आपण काकाने माझ्या हात काही सोडला नाही. चाललेलं काका
चालायला लागले. हळूहळू म्हणता पांडुरंग 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 पांडुरंग. हे बघा मुलांनो, तुम्ही पांडुरंग पांडुरंग म्हणा, काहीच होणार नाही. आता आमचा अंग थरथर थरथर कापत होता. काका म्हणाला, अरे काय इतका अंग काय तुमच्या इथं एवढं थरथर कापताय? अरे मी म्हातार माणूस आहे, माझ्या अंग थरथर कापत नाही. तुम्ही किती कापताय? माझ्या हाताने घट्ट पकडलं आणि माझा हात थरथर कापत होता. इकडे अरुणचा पण हात थरथर कापत होता. मग म्हणा चला म्हणा पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. मग आम्ही मग पांडुरंग पांडुरंग असं म्हणत जायला लागलो. ते दोघं माणसं साईड लावून गेली, बत्तीच्या खांबाजवळ उभी. आम्ही घाबरत अगदी काकांना खेटून चालायला लागलो. काका काका बाजूने चला, मध्ये मागून चला मध्ये. काका अरे मागून एखादी गाडी आली तर आपल्याला ठोक मारून देईल. मग अरुण म्हणा, हो काका मागे गाडी आली तरी लाईटाचे उजेड आहे, त्यांच्या गाडीला सुद्धा लाईट असतो. काका म्हणाले, यार नको रे बाबा, साईडने चला. साईडने चला म्हटलं आणि ते दोघं जे भूतं होते ना ते बाजूला उभे राहिले. आम्ही थरथर कापत चाललो आणि आम्ही तो जातो अगदी साईडला. त्यांनी अशी खाली मान घालून घेतली. आम्ही जोरात म्हणायला लागलो, पांडुरंग 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 विठ्ठल 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 विठ्ठल. चालले पांडुरंग पांडुरंग. ते शांत आवाजात म्हणत होते, शांतपणे. आम्हाला असं वाटतं पळत सुटतं, पण काका हळूहळू चालत होते. आम्हाला तर आम्ही जेवढं मी थरथर कापत आम्ही दोघांनी बघितलं त्यांच्याकडे, पण त्यांचे चेहरे दिसले नाही. ती अगदी बत्तीच्या खांबाला खेटून असं वाटायचं की ते नदीत पडून गेले का काय, नदीत उभे राहिले. पण आम्ही थरथर कापत होतो आणि हळूहळू पास होऊन गेलो. त्या दोघं आकृतीने काहीच केलं नाही. पुढे आलो तर काका काका ते मागे राहिलेत पुढे. काका थांबले. ते हे बघ मागे ओढून बघू नका बरं, आणि कोणीच काही नाही रे, मला तर काही दिसत नाही, तुम्हाला कसं काय दिसतो? मी म्हटलं नाही काका ते भूत होते. अरुण म्हणाला, हे बघा काका ते की नाही चोर असतील, पण काही सो तुम्ही म्हटलं ना बरोबर आहे, पांडुरंग म्हणा खरंच ते बाजूला होऊन गेले, ते काहीच केलं नाही त्यांनी. काका परत असले. ते म्हणा, अरे गप्पा करू नका, पांडुरंग मनाने तर ते येऊन तुला पकडतील. हो बापरे, आम्ही घाबरलो. आम्ही चाललो. काकानं मागे ओढून बघू नका. पण काय आम्ही चालतोय, घाबरतच होतो आम्ही, तरी आम्ही थोडीशी हिंमत केली, मागे ओढून पाहिलं. अरे ते दोघं मागे येत होते आमच्यापासून 25-30 फूट अंतरावरती. धीरे धीरे हळूहळू येत होते. अरुणने पण बघितलं. अरुण म्हणाला, अरे बापरे ते मागे येत आहे. काका लवकर चला ते आपल्या मागे येत आहे. काका परत थांबले. अरे बाबा तू इथंच थांबा, आपण इथंच थांबू म्हणा, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. काहीच करणार नाही, ती येणारच नाही आपल्याजवळ. पण आमचं जो घाबरला ते म्हणतो, काका अहो तुम्ही चला हळूहळू कसं नाही, पण चला. मग काकांनी सुरुवात केली. आम्ही चालत मग मागे ओढून पाहिलंच नाही. पुन्हा मागे ओढून पाहिलं. आम्हाला पुन्हा भीती वाटत. ते आमच्या मागे चालत होते शांतपणे. भूत आहे का शांत की कोण, त्यांना आपली साथ होती. मग ते बोलले का नाही, पण त्यांचे चेहरे दिसत नव्हते. पांढरी टोपी, पांढरं शर्ट, पांढरी पॅन्ट होती. आम्ही पुढे आलो. मग चालायला लागलो. आम्ही दोघं घाबरत होतो. पर्सिपूल संपला, तिथं मात्र लाईट चालू होते, गावातले लाईट चालू होते. आम्ही थांबलो. काका म्हणाले, थांबलो बघा आपला पूल ओलांडला ना, काही झालं का, कोणतं चोर होता, कोण बुद्धाटी होती, कोणीच नव्हतं. आम्ही मागे ओढून पाहिलं. ते दोघं लोक उभे होते. ते म्हणा, हो काका ते पहिले उभे आहेत. काका कुठे उभे आहेत दाखवा मला. काका वळले म्हण, आणि काका वरताना अजून म्हणाले, हे बघा पांडुरंग नाव घ्या फक्त, पांडुरंग. मग आम्ही काय पांडुरंग विठ्ठल मागे ओढून बघला. आम्ही, हे बघा काका ते काय उभे 50-60 फुटावरती उभे आहेत बघा. हे बघा लाईटाची उजेडा दिसतं, पण तरी त्यांचे चेहरे काय दिसत नाही. काका परत हसले, अरे बाबा कोणीच नाही, तुम्हाला की नाही भीतीमुळे तशी भास होत आहे. चला मग वळा, चला आपल्याला, आपण आता गावाला पोचलेलो आहे, गावात चला निघा. मग आम्ही मागे उडून बघितलं, ते दोघं लोक एकदम गायब होऊन गेले. अरे अरुण म्हणा, काका आपण पूल संपला आणि ते पाणी वाहतोय तितकं पाण्यात उडी नाही टाकली त्यांनी. काका म्हणाले, हे बघा तुम्हाला सर्व भास होत आहे, तुम्ही घाबरून गेले पोरांनो, म्हणून तुम्हाला अशी भास होत आहे, माझ्यासोबत चला. मग हळूहळू चालायला. मग दगडी दरवाजा पुढे आल्यानंतर आम्ही आमच्या रस्त्याला लागलो. काका सोबतच होते. मग काकाने सांगितलं, हे बघा तुम्हाला सर्व भास होत होते. मी म्हटलं, नाही काका तुम्हाला ते भूत दिसले, आम्हाला धीरसा यायला पाहिजे, आम्ही घाबरू नको म्हणून तुम्ही सांगितलं, मला दिसत नाही. काका म्हणा, अरे बाबा खरंच सांगतो, मला काही दिसलं नाही, खरंच मी फक्त पांडुरंग म्हणत होतो, काहीच नव्हतं, काही दिसलं नाही. मग हळूहळू चालत होते काका. आम्ही हळूहळू चालला. गावामध्ये बरं लाईट वगैरे होते, रोड होता चांगला शांत. मग आमची मनातली भीतीच चालली गेली. मग पांडुरंग विठ्ठल असं म्हणत आम्ही तिघं मार्गक्रमण करत आमच्या गल्लीपर्यंत पोचलो. गल्लीच्या सुरुवातीलाच काकांचं घर होतं. काका म्हणाले, हे बघा तुम्ही घाबरले मुलांना, तुम्हाला घरापर्यंत पोचून देऊ का? आम्हाला एकदम लाज वाटली. नाही काका असं कसं, नाही आम्ही तरुण मुलं आहे, काही घाबरत नाही, आम्ही आत्ता हे पण समोर मात्र एवढे गल्लीच्या तिकडच्या टोकाला आमचं घर आहे, तुम्ही जा. मग आम्ही थांबलो. मग काकांनी काय केलं, त्यांच्या घराच्या दरवाज्यात ठोठावला, कडी वाजवली, घरातून कोणतरी बाहेर आलं, लाईट लावला बाहेरचा,
आणि काका घरात गेले आणि त्यांनी पोरांनो सांभाळून जा बरं. आणि हो काका काही चिंता करू नका. बस काका घरात गेले आणि मग काय आम्ही दोघं असे पळत सुटलो ना, पळत 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 एकदाच्या आमच्या घरी आलो. समोर अरुणचं घर होतं, माझ्या घरात समोर एकदम. मग अरुण त्याच्या घरात गेला, मी माझ्या घरात गेला. घरच्या लोकांना म्हणा हो एवढा उशीर कसा रे. आता आम्ही घाबरत घाबरत मी सर्व घरी सांगितलं बा असं असं झालेलं आहे, काकांमुळे वाचले. घरातले आमचे आईवडील होते, सर्व होते, भाऊ वगैरे. ते म्हणाले बघा अगदी बरोबर आहे, देवाचं नाव घेतलं ना तुम्ही वाचले. विठ्ठल काका आले नसते तर आज काय झालं असतं. आम्ही काहीच झालं नसतं, आम्ही परत वापस गेलो असतो आणि मित्राकडे झोपलो असतो. सकाळी आलो असतो लवकर उठून आणि कलेला गेलो असतो. बराच वेळ रात्री मग मला झोप आली नाही. कसं शक्य आहे काय. आम्हाला मोठा चमत्कार वाटला की खरंच परमेश्वराचं नुसतं नाव घेतलं तर दुष्टशक्ती ऑटोमॅटिक दूर होऊन जातात. ही मात्र आम्हाला खात्री झाली, अरुणला पण झाली. त्या दिवसापासून आमच्या दोघांचा विश्वास बसला परमेश्वरावर की खरंच परमेश्वराच्या नुसतं नामाचा जप केला तरीसुद्धा आपलं दुष्टशक्ती आपलं काहीच करू शकत नाही. मला पूर्ण खात्री होती की ती भुताटकी होती. मारूनलाही वाटलं नाही खरंच भुताटकी, कारण बिनशिऱ्या पण आम्ही पाहिलेला होता. हो बापरे, खरंच परमेश्वराच्या नावात किती शक्ती असते मित्र. त्या दिवसापासून आमच्या दोघांचा खूप विश्वास बसला. आणि जेव्हापर्यंत आम्ही शाळा शिकत होतो, कॉलेज करत होतो ना, तर आमच्या असं की या गोष्टींवर विश्वासच नव्हता. मी आणि अरुण आमच्या दोघांचा विश्वास बसला की देव आहे. नुसता नावाचा जप केला तरी काहीच होत नाही. त्या दिवसाचे प्रसंग आठवलं तर अजूनही आमच्या अंगावर काटे येतात. खरंच विठ्ठल काका आले नसते त्या दिवशी, आम्हाला भेटले नसतं तर, कदाचित ते भूताने आम्हाला पकडलं असतं तर, बिनशिऱ्याने बरं आमच्याकडे आला नाही, आमच्याकडे वळला आणि परत आमण्याच्या दिशेने निघून गेला. काय होतं हे रहस्य का आम्हाला भास झाली होती. काकांनंतरही भेटले पण काकाने सांगितले की नाही रे बाबा मला तर काहीच दिसलं नाही. खरं खोटं काकांनाच माहिती. बरं तर मित्रांनो आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.